नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील भागात आपण विक्रमादित्य राजा जादूगाराला इनाम म्हणून काय देतो हे ऐकले. आजच्या भागात आपण सुवर्णाचा पुतळा कसा प्रकट होतो आणि लक्ष्मीच्या आगमनाचे कारण काय हे ऐकूया. भोजराजा पुन्हा एकदा सिंहासनाजवळ आला. त्यावेळी 31वी पुतळी मराल गमना जिवंत झाली आणि त्याला सामोरी जाऊन म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी विक्रमासारखे शौर्य व औदार्य वगैरे गुण असतील तरच तू या सिंहासनावर आरोहण कर. भोजराजा म्हणाला, विक्रमाच्या शौर्य व औदार्याची मला कथा सांग. त्यावेळी मराल गमना कथा सांगू लागली. सम्राट विक्रमादित्याच्या कारकिर्दीत अवनी नगरात दांत नावाचा एक धनसंपन्न श्रेष्ठी होता. तो इतका श्रीमंत होता की आपल्याजवळ किती संपत्ती आहे याची खुद्द त्यालाही गणना व कल्पना नव्हती. त्याला सोमदत्त नावाचा एक पुत्र होता. राहण्यासाठी एक नवा वाडा बांधावा असा विचार सोमदत्ताच्या मनात आला. यासाठी राजाची परवानगी घेऊन त्याने पुष्य नक्षत्रात सूर्य येतो त्या मुहूर्तावर सुरुवात केली. असा योग असेल त्याच वेळी बांधकाम करावयाचे अशी योजना असल्यामुळे वाड्याचे काम पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागली. हा वाडा 7 विभागांनी परिपूर्ण होता. त्या वाड्यात चतुपद म्हणजे गोठा, पण म्हणजे पेढी, धन ठेवण्याचा कोश म्हणजे खजिना, गोष्ठी म्हणजे मित्रमंडळींसह गप्पा गोष्टी करावयाची जागा, भोग म्हणजे भोजनशाला, धर्मविचार, देवालय असे 7 विभाग होते. वाड्याची शोभा अशी होती की त्याच्या शिखरावर मढवलेल्या मुलाम्याचे तेज आणि त्याच्या जवळच फडकणाऱ्या पंचवर्णी पताकांचे तेज पाहून जणू काय सूर्याचे घोडेच चमकत आहेत असे वाटे. वाड्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर श्रेष्ठीने सुमुहूर्तावर वास्तुशांती केली आणि शास्त्रोक्त विधी करून समारंभात गृहप्रवेश केला. त्या रात्री श्रेष्ठी पलंगावर पहुडला असता सुमुहूर्तावर स्थापन केलेल्या वास्तूमध्ये वास करणारा वास्तुपुरुष, वास्तुदेव अशरीरिणी वाणीने मोठ्या उद्गारला, पडलो, हो पडलो. हे उद्गार ऐकताच तो श्रेष्ठी फार घाबरला. तो घाईने बिछाण्यावरून उठला आणि चोहीकडे पाहू लागला. त्यावेळी त्याला कोणीच दिसेना. तेव्हा त्याला आपल्याला हा भास झाला असावा असे मनाशी ठरवून तो पुन्हा बिछाण्यावर झोपला. इतक्यात तेच शब्द शय्यागृहामध्ये घुमू लागले. श्रेष्ठीच्या काळजाचे पाणी पाणी झाले. त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही. त्याने सर्व रात्र थरकापात व भीतीत घालवली. ओळीने 3 रात्री याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. श्रेष्ठी मूळचाच भित्रा. आता मात्र जीवाच्या धास्तीने तो फार घाबरून गेला. तेव्हा त्याने राजाची भेट घेतली आणि झालेली सर्व हकीकत राजाला सांगितली. राजाने विचार केला की हे उद्गार त्या वास्तुदेवाचेच असले पाहिजेत. घरधन्याची परीक्षा करण्यासाठी किंवा बळी मागण्यासाठी त्याने हे उद्गार काढले असले पाहिजेत. त्याला संतुष्ट करण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. असा विचार करून राजा श्रेष्ठीला म्हणाला, तुम्ही जर फार घाबरला असाल तर वाड्यासाठी जेवढा खर्च केला असेल तेवढ्या किमतीला वाडा मला विकत देऊन टाका. श्रेष्ठीने विचार केला, ज्या वाड्यात आपल्या जीवाला धोका आहे त्याचा आपल्याला काय उपयोग? त्यात गुंतलेली सर्व रक्कम एकदम मोकळी होत आहे, तेव्हा आता उशीर कशाला? वाण्याने मागितले तितके सर्व द्रव्य राजाने त्याला दिले. श्रेष्ठी संतुष्ट झाला आणि आपल्या जुन्या वाड्यात पुन्हा राहायला गेला. त्या दिवशी संध्याकाळी नित्याप्रमाणे स्नानसंध्या व दानधर्म कृत्ये आटोपल्यानंतर आपल्या सल्लागारांनी दिलेला सल्ला न जुमानता विक्रम त्या वाड्यात मुक्कामाला गेला. बिछाण्यावर पडल्यानंतर थोड्याच वेळात त्याच्या कानी तेच उद्गार पडले, पडलो, हो पडलो. राजा विक्रमाला भीतीही अशी माहीतच नव्हती. तो उंच आवाजात म्हणाला, अरे पड, खुशाल पड, विलंब करू नकोस. विक्रमाचे शब्द पुरे होतात न होतात तोच त्याच्यासमोर सुवर्णाचा एक पुतळा पडला. त्याच्या मागोमाग वास्तुदेव पुष्ट वृष्टीच्या वर्षावात प्रकट झाला आणि राजाला त्या सुवर्ण पुरुषाचा प्रभाव वास्तुपुरुषाने सांगितला. यानंतर राजा शांतपणे झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी तो कधीही न संपणारा सुवर्णाचा साठा असलेला पुतळा बरोबर घेऊन आपल्या प्रासादाकडे परत आला. ही कथा सांगून मराल गमना म्हणाली, हे भोजराजा, असे शौर्य व औदार्य तुझ्या ठाई असेल तरच तू सिंहासनावर आरूढ हो. तिचे हे बोलणे ऐकून भोजराजा खिन्न झाला आणि आपल्या प्रासादाकडे परत गेला. सिंहासनावर आरूढ होण्यासाठी
सर्व प्रकारची तयारी करून भोजराजाने चांगला मुहूर्त पाहिला आणि तो सिंहासनाजवळ आला. त्यावेळी 32वी पुतळी जिवंत झाली आणि त्याला समोर जाऊन म्हणाली, ज्याच्या अंगी विक्रमादित्यासारखे धैर्य असेल त्यानेच या सिंहासनावर बसावे, इतरांनी नाही. त्यावर भोजराजा म्हणाला, मग त्याच्या धैर्याचे महानपणा कशात आहे ते मला सांग. तेव्हा पद्मिनी कथा सांगू लागली. विक्रम राजा अवंती नगरीत राज्य करीत असताना त्याच्या राजधानीत फारच भरभराट झाली होती. त्यावेळी अवंतीजवळच्या एका खेड्यात एक व्यापारी व्यापारधंदा करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याचा पुत्र एकदा व्यापारासाठी अवंतीस आला. त्यावेळी तेथील धनसंपत्ती आणि धनसंपन्नता पाहून तो आश्चर्यचकित झाला. घरी गेल्यावर त्याने अवंतीच्या संपन्नतेची कीर्ती वडिलांना सांगितली. तो म्हणाला, बाबा, अनेक ठिकाणचे व्यापारी अनेक प्रकारचा माल घेऊन अवंतीस येतात. त्यांचा सर्व माल अवंतीस खपतो. उघड्या बाजारात जो माल विकला जात नाही तो सर्व माल संध्याकाळी राजदूत व्यापाराच्या मूळ किमतीस खरेदी करतात. एखाद्या व्यापाऱ्याने विक्री करता माल आणला आणि तो खपला नाही तर त्याचा दोष पेठेवर, शहरावर आणि पर्यायाने राज्यावर येतो. अवंतीची अशी दुष्कीर्ती होऊ नये म्हणून राजाने ही योजना केलेली आहे. तो व्यापारी मोठा धूर्त होता. मुलाचे हे बोलणे ऐकून त्याने मनाशी एक योजना ठरवली. गावातील कारागिरा करून त्याने तांब्याची एक मूर्ती करवून घेतली. त्या मूर्तीच्या बैठकीवर दुर्गती असे नाव कोरून ठेवले. व्यापाराने ती मूर्ती अवंतीस आणली आणि विक्रीसाठी बाजारात हम रस्त्यावर मांडली. कोणी त्याला मूर्तीबद्दल विचारले तर तो सांगू लागला की दारिद्र्याची देवता विक्रीला आणलेली आहे. एखाद्या चौकस प्रवाशाने किंमत विचारली तर तो सांगे 1000 मोहरा. किंमत फार आणि त्यात मूर्ती दारिद्र्याची, तेव्हा ती कोण खरेदी करणार? लोक येत, किंमत विचारीत, नाव पाहत आणि निघून जात. संध्याकाळ झाली तरी मूर्तीची विक्री झाली नाही. दिवे लागणीच्या सुमाराला राजदूत आले आणि वाण्याला 1000 मोहरांची पूर्ण किंमत देऊन मूर्ती घेऊन गेले. त्यांनी ती मूर्ती शिरस्त्याप्रमाणे कोषागारात ठेवून दिली आणि खरेदीचा अहवाल राजाला सादर केला. कोषागारात मूर्तिमंत दारिद्र्याच्या मूर्तीचा प्रवेश झालेला पाहून त्या रात्री सप्तांगे असलेली लक्ष्मी तेथून बाहेर पडली आणि आपले सहकारी व सहकारिणी यांच्यासह विक्रमसमोर जाऊन उभी राहिली. प्रत्यक्ष लक्ष्मी आलेली पाहून विक्रम उठून उभा राहिला आणि तिला व तिच्या सहकारिणींना वंदन करून स्तुती करत म्हणाला, मनुष्याच्या अंगी गुण नसले तरी लक्ष्मी जर प्रसन्न झाली तर ते गुण त्याच्या अंगी प्रकट होतात. अशा त्या लक्ष्मीचा विजय असो. समुद्र मंथनाचे वेळी लक्ष्मी प्रकट झाली आणि या पृथ्वीचे भूषण ठरली. तिच्यामुळे सागराला रत्नाकर हे नाव मिळाले. त्या लक्ष्मीचा विजय असो. विष्णूशी विवाह झाल्यामुळे लक्ष्मीची कीर्ती तिन्ही लोकात गाजली. मानवांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त करून देणारा कामदेव जिच्या पोटी जन्मला त्या लक्ष्मीचा विजय असो. याप्रमाणे लक्ष्मीची स्तुती करून राजाने तिला तिच्या आगमनाचे कारण विचारले. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, हे राजा, तुझ्या भांडारात आज दुर्गतीचा प्रवेश झालेला आहे. यापुढे तेथे राहणे आम्हाला सर्वांना शक्य नाही. यावर राजा म्हणाला, हा संसार व हे राज्य यांचा उपभोग तुझ्या कृपेवरच अवलंबून आहे. तेव्हा मी विनंती करतो की तू मला सोडून जाऊ नकोस. लक्ष्मी म्हणाली, ते शक्य नाही. त्या अवदसेच्या निकट आमचे नांदणे होणार नाही. दुर्गतीची मूर्ती राजदूतांनी खरेदी केल्याची हकीकत विक्रमाला समजली होती. म्हणून तो म्हणाला, आम्हावर कृपादृष्टी ठेवणाऱ्या देवतांचा अपमान करावा म्हणून दुर्गतीची मूर्ती खरेदी करण्यात आलेली नाही. तेथील बाजारपेठेतील नियमानुसारच ही खरेदी झाली. असे असूनही जर तुमचा निघून जाण्याचा हट्टच असेल तर मात्र माझा नाईलाज आहे. राजाचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी निघून गेली. त्यानंतर लागलीच विवेक राजासमोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे राजा, दारिद्र्य आणि विवेक यांचा एकत्र सहवास होऊ शकणार नाही. ज्या कारणासाठी लक्ष्मी निघून गेली त्याच कारणासाठी मलाही गेले पाहिजे. राजाने त्याला अडवले तरी तो थांबला नाही. दुसऱ्याच क्षणी सत्व उभे राहून म्हणाले, राजा, दुर्गती व सत्व यांचे एकत्र राहणे अशक्य आहे. लक्ष्मी गेली, विवेक गेला, आता मलाही जाणे प्राप्त आहे. सत्वाचा हा निर्धार ऐकून राजाला धक्का बसला. तो म्हणाला, सत्व आणि धैर्य नष्ट झाले मग राहिले काय? म्हणतातच की लक्ष्मी गेली तर जाऊ द्या. लक्ष्मीचा स्वभाव चंचलच असतो. विवेक प्रधान सद्गुण गेले तर जाऊ द्या. प्राण गेले तरी पर्वा नाही, पण मनुष्याचे धैर्य मात्र कधीही नष्ट होऊ नये.
सर्वस्व गेले तरी चालेल, पण तू मात्र जाऊ नकोस. यावर सत्व म्हणाले, दारिद्र्य माणसाला अधःपाताकडे नेते, त्याच्या संगतीत मला राहता येणार नाही. तेव्हा राजा म्हणाला, असे असेल तर मी तरी जिवंत कशाला राहू? तुझ्याशिवाय मला प्राण धारण करणे अशक्य आहे. माझे हे मस्तक मी तुला अर्पण करतो. असे म्हणून राजाने तलवार उपसली आणि त्या तलवारीचा घाव तो आपल्या मानेवर घालून घेणार तोच सत्वाने राजाचा हात वरच्यावर धरला आणि म्हणाला, हे राजा, शांत हो. कोणत्याही परिस्थितीत मी तुला सोडून जाणार नाही. सत्वानेच राहावयाचे ठरवल्यामुळे रस्त्याला लागलेली लक्ष्मी आणि विवेक हे दोघेही जण परत आले. तिघेही आपल्या सहकाऱ्यांसह कोषागाराकडे परत आले. ही कथा भोजराजाला सांगून पद्मिनी म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी असे धैर्य असेल तरच तू सिंहासनावर आरोहण कर. हे ऐकून राजा निराश झाला आणि आपल्या प्रासादाकडे तो आता परत जाणार इतक्यात सिंहासनावरच्या सर्व पुतळ्या एकाएकी जिवंत झाल्या आणि भोजराजाभोवती एकच किलबिलाट करू लागल्या. चला तर मग ह्या 32 पुतळ्या काय म्हणतात ते ऐकूया. सिंहासनावरच्या आपापल्या जागेवरून एक एक पुतळी जिवंत होऊन समोर येऊ लागली. तेव्हा भोजराजा आश्चर्यचकित झाला. एक एक पुतळी प्रसन्न मुखाने राजाला सामोरी होऊन सामुदायिक निवेदनातील एक एक वाक्य सांगू लागली. हे आश्चर्य पाहून सिंहासन रोहणाचा समारंभ पाहण्यासाठी व पुतळ्यांच्या कथा ऐकण्यासाठी नित्याप्रमाणे सिंहासन मंडपात जमलेले नागरिक आणि सभाजन आश्चर्यचकित झाले. नेत्रात आणि कर्णात प्राण आणून ते पाहू व ऐकू लागले. पहिली पुतळी म्हणाली, हे राजा, विक्रमादित्य हा अशा प्रकारचा अद्वितीय राजा होऊन गेला. दुसरी पुतळी म्हणाली, विक्रमाने या पृथ्वीवर एकछत्री राज्य केलं. तिसरी पुतळी म्हणाली, त्याने शकाचा पराभव केला आणि स्वतःची कालगणना शक नावाने सुरू केली. यानंतर एक एक पुतळी वाक्य बोलू लागली. विक्रमाने दुष्टांचा संहार केला. विक्रमाने प्रजेचे दारिद्र्य नाहीसे केले. विक्रमासारखा राजा पूर्वी झाला नाही व यापुढे होणारही नाही. आठवी पुतळी म्हणाली, आणि भोजराजा, तुम्ही काही सामान्य राजे नाहीत. तुम्ही दोघेही नरनारायणाचे अवतार आहात. राजा, तुझा विक्रम, तुझा पराक्रम आणि धैर्य विक्रमासारखेच आहे. राजा, तुझ्या अंगी इंद्राचे सामर्थ्य आहे. राजा, तुझा प्रताप केवळ अग्निनारायणासारखा आहे. राजा, तुझी संपत्ती कुबेरासारखी आहे. राजा, तुझे धैर्य रामचंद्रासारखे आहे. राजा, तुझे चारित्र्य उज्ज्वल आहे. राजा, तू सर्व कलांमध्ये अत्यंत प्रवीण आहेस. राजा, तुझ्या अंगी उदारपणा वगैरे गुण आहेतच. राजा, सध्याच्या काळी तुझ्या बरोबरीचा दुसरा राजा या सर्व पृथ्वीवर नाही. राजा, तुझ्या कृपाप्रसादामुळे आम्ही 32 पुतळ्या आज शापातून मुक्त होणार आहोत. भोजराजाने चमकून विचारले, तुम्हाला कोणी शाप दिला? त्याची मला सर्व हकीकत सांगा. तेव्हा एक एक पुतळी कथेचा एक एक धागा सांगू लागली. आम्ही 32 जणी मूळच्या अप्सरा. आम्ही पार्वतीच्या मैत्रिणी. आम्ही पार्वतीच्या अगदी जिवलग मैत्रिणी होतो. आम्ही एकदा साऱ्या जणी आपापल्या आसनांवर बसलो होतो. शंकर व पार्वती सिंहासनावर बसली होती. आम्ही नित्याप्रमाणे साजशृंगार केला होता. आमच्या एकमेकींमध्ये गप्पा गोष्टी चालल्या होत्या व आम्ही एकमेकींना हसत व खिदळत होतो. आमच्या या नैसर्गिक विभ्रमांनी शंकराच्या मनात चलबिचल झाली. तो आमच्या विलासाकडे प्रेमाने आणि अभिलाषाने पाहू लागला. खरे सांगायचे म्हणजे आम्हीही त्याच्याविषयी आसक्त झालो होतोच. शंकराच्या मनातील हा अभिप्राय पार्वतीच्या लक्षात आला. पार्वती संतापली. तिने आम्हा सर्वांना शाप दिला. तुम्ही साऱ्या जणी निर्जीव पुतळ्या व्हाल आणि इंद्राच्या सिंहासनाला जडून जाल. आमचा काहीच अपराध नव्हता. आम्ही सर्वांनी पार्वतीच्या पायाशी लोळण घेतली. पार्वतीचा शाप, तिच्या कृपे वाचून त्यातून सुटका कशी होणार? आमची ती म्लान वदने पाहून पार्वतीला दया आली. मैत्रिणींना शाप दिल्याबद्दल तिलाही पश्चाताप झाला. आम्ही उश्शाप मागितला. पार्वतीचे मन कृपेने भरून आले. तिने उश्शाप दिला, इंद्राचे सिंहासन विक्रमादित्य पृथ्वीवर नेईल. त्यावर अधिष्ठित होऊन तो अनेक वर्षे राज्य करीत. त्याच्या मागून ते सिंहासन गुप्तस्थळी जमिनीत जाईल. काही शतकानंतर भोजराजा अंतःप्रेरणेने उत्खनन करून ते बाहेर काढील व आपल्या राजधानीत त्याची स्थापना करील.
त्यावर आरूढ होण्यासाठी तो तयार होईल. त्यावेळी तुम्हाला वाचा प्राप्त होईल आणि त्याच्याशी संभाषणाची संधी मिळेल. त्याला तुम्ही विक्रमादित्याच्या उदारपणाच्या व शौर्याच्या गुणांच्या कथा सांगा. 32 जणींनी 32 कथा सांगितल्या म्हणजे तुम्ही सर्वजण शापमुक्त व्हाल आणि पुन्हा एकदा शिवलोकात माझ्या निकट याल. हे राजा, तुझ्यामुळे आज आम्ही शापमुक्त झालो आहोत, म्हणून आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. तेव्हा वर मागून घे. तेव्हा भोजराजा म्हणाला, मला तुमच्याजवळ मागण्यासारखे असे काही नाही. मला कसलीच कमतरता नाही. तरीही एक मागणे केवळ मी परोपकार करण्यासाठी मागतो. विक्रमाच्या उदारपणाच्या गुणकथा तुम्ही मला सांगितल्या. त्या भूर्जपत्रावर सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्याची मी व्यवस्था करतो. या पृथ्वी लोकावर जे कोणी या गोष्टी लिहितील आणि वाचतील, ऐकतील किंवा ऐकवतील, त्याचे सामर्थ्य व कीर्ती, त्याचे धन व संपत्ती, त्यांचे धैर्य व उदारपणा, त्यांचे प्रौढत्व आणि प्रताप हे वृद्धिंगत होवोत. जे कोणी या कथा वाचतील आणि ऐकतील त्यांना भूत, प्रेत, पिशाच, शाकिनी, डाकिनी, राक्षस व साथीचे रोग यांची बाधा कधीही होऊ नये. त्यांना सर्पाचे व विषबाधेचे भय नसू दे. तुम्ही सांगितलेल्या या कथा चिरंजीव होऊन या पृथ्वीवर अक्षय टिकोत. राजाची ही विनंती ऐकताच सर्व पुतळ्या जणू एकमुखाने उद्गारल्या, तथास्तु. तोच शिवलोकाहून त्यांना नेण्यासाठी विमाने आली. त्या विमानावर आरूढ होऊन अंतरिक्षात निघून गेल्या. त्यानंतर भोजराजाने सुवर्णाचे रत्नखचित मंदिर बांधले. त्यात विक्रमाच्या सिंहासनाची स्थापना केली आणि सिंहासनावर शंकराच्या मूर्तीची स्थापना केली. रोज तेव्हापासून सिंहासनाची व त्यावर अधिष्ठित असलेल्या त्या शंकराच्या मूर्तीची तो षोडशोपचारे पूजा करू लागला. भोजराजाने या पृथ्वीवर अनेक वर्षे धर्माने राज्य केले. त्याने 4ही वर्णाचे संरक्षण आणि संवर्धन केले. श्री शंकराने या सर्व कथा पार्वतीला सांगितल्या. त्या ऐकून पार्वती संतुष्ट व प्रसन्न झाली. या कथांचे श्रोतेही संतुष्ट होतील अशी आम्ही आशा करतो. आता पुढे भेटूया नवीन मालिकेबरोबर. तुम्हाला हा आमचा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.